आरक्षणाची आपल्या मराठा समाजाला नितांत गरज आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम कोणाकोणाला माहिती आहेत? इथे बसणाऱ्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम कोणाकोणाला माहिती आहे असा प्रश्न मी विचारला। डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी मिशन 2020 साकारलं। खरं तर ते मिशन 2020 साकार न होण्याचंही कारण मला कुठेतरी मराठा आरक्षणामध्ये दडलेलं दिसतं। कारण खूप असे बुद्धिमान विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवरती अक्षरशः घाव घातले जात आहेत आणि ही खरं वस्तुस्थिती आहे दादा। कारण आपल्या मराठीचा पोरग 90-95% जरी पाडलं तरी त्याला एक भीती असते की माझा नंबर लागणार नाही। आरक्षण हे कोणत्याही बुद्धीवरती देऊ नका, कारण जन्माला येताना प्रत्येकाला समान बुद्धी मिळालेली आहे आणि प्रत्येक जण आपापल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्या कष्टानुसार अभ्यासानुसार मार्क्स मिळवतो आणि त्या अभ्यासानुसार कष्टानुसार मिळवलेल्या मार्क्स मध्ये सुद्धा जर तुम्ही आमच्या मराठ्याच्या मुलांवर अन्याय करत असाल तर खरंच मला प्रश्न सरकारला विचारायचा आहे, जो की लोकमान्य टिळकांनी विचारला होता की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि खरंच मलाही आज तोच प्रश्न विचारायचा आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण जर खरंच ठिकाणावर आहे तर आमच्या मराठी बांधवांवर होणारा अन्याय तुम्ही उघड डोळ्याने बघावा अशी मला खरं तर मायबाप सरकारला विनंती आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये पहा, कलम 340 नुसार OBC ला आरक्षण आहे, कलम 341 नुसार SC आणि कलम 342 नुसार ST ला आरक्षण आहे। पहा, एकूण 52% आरक्षण आहे, पण मराठ्यांना किती टक्के आरक्षण आहे? तर मराठ्यांना आरक्षणच नाहीये। मग मराठा समाजातले जे नागरिक आहेत ते एक माणूस नाही आहेत का? खरं तर आरक्षण का दिलं गेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण पहिल्या काळामध्ये जे समाजाचे मागास लोक होते त्यांच्यावर अस्पृश्यता तुम्हाला माहित असेल की त्या माणसांना शिवलं जात नसायचं, त्यांना कोणतेही अधिकार नसायचे आणि त्यांना आपल्या जनमानसांमध्ये समान अधिकार नव्हते। ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आरक्षण दिलं। त्यांनी कोणत्याही जातीवरती किंवा धर्मावरती विचार करून आरक्षण दिलेलं नाहीये, कारण त्यांचा एकच उद्देश होता की प्रत्येक माणूस हा प्रगत झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाची होणारी प्रगती ही आपल्या देशाची प्रगती आहे। हे सरकारला का कळत नाहीये हाच प्रश्न मला खरं तर इथे पडतो। ह्या आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करणं हा उद्देश नाहीये। जरांगे साहेब हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले एक नागरिक असताना असामान्य कर्तृत्व ते करताना दिसत आहेत। मग तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की हे जे आरक्षण आहे ना, हे आरक्षण म्हणजे आत्मा आहे। जरांगे साहेब म्हणजे डॉक्टर आहेत आणि आपण म्हणजे त्यांचं शरीर आहोत। आत्मा महत्वाचा आहे, पण जर डॉक्टरनी योग्य ट्रीटमेंट दिली ना तर त्याला काहीतरी मार्ग मिळेल आणि जर शरीराने साथ दिली ना तर त्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळेल। म्हणून शरीर म्हणून आपणा सर्वांना त्यांना साथ द्यायची आहे आणि जर साथ द्यायची नसेल ना तर उभा राहायचं नाही आणि उभा राहिलं ना तर शेवटपर्यंत साथ सोडायची नाही। आपल्या सगळ्यांच्या अंगात सळसळतं रक्त धावतंय। फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जय घोषणा केली की अगदी मेलेला माणूसही जागा होतोय की काय, ही खरी वस्तुस्थिती आहे। पहा, कारण त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे की त्यांच्या कार्यापुढं आपण कितीही बोलत गेलो तरी सूर्यचंद्र फिके पडतील। एक महान कवी नामदेव ढासाळ हे सांगतात, त्यांच्या कवितातला जो मतितार्थ आहे ना तो आपण समजून घेतला पाहिजे। ते म्हणतात की कधी वाटतं पहाटेच्या अलाणीचा स्वर मी भावं, कधी वाटतं पहाटेच्या अलाणीचा स्वर मी भावं, देशासाठी प्राण अर्पुणी एकात्मतेचं गीत मी गावं, अगदी राष्ट्रगीताप्रमाणे। कधी वाटतं जसं जमिनीला कोणतीही जात नाही, पाण्याला कोणताही धर्म नाही आणि आकाशाला कोणताही देश नाही, अगदी मी ह्या विश्वात सुगंधित व्हावं कस्तुरीप्रमाणे। कोणत्याही जातीवर धर्मावर विचार न करता एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे। मराठा आरक्षण हे खूप हक्काचं आहे। जोपर्यंत आपला समाज डोळे उघडे करून ह्या सगळ्यांचा अभ्यासपूर्वक विचार करत नाही तोपर्यंत खरं तर मराठा आरक्षणाला गती मिळणार नाही। मला तर खरं आज सगळ्यांचं कौतुक आहे। खरं तर इथे जेवढे उपस्थित बांधव आहेत, भगिनी आहेत, सगळ्यांना मी हात जोडून खरं तर मी त्यांना आभार मानते, त्यांच्या पुढे नतमस्तक होते। परंतु मला एवढंच म्हणायचंय की आपल्या
जामखेड शहराची लोकसंख्या तशी पाहिली तर भरपूर आहे, पण महिला भगिनींची संख्या मला कुठेतरी कमी वाटते. प्रत्येक ठिकाणी दादा हो आपल्याला 50% आरक्षण पाहिजे असतं, महिलांना समान अधिकार पाहिजे असतात, महिलांना समान हक्क पाहिजे असतात. पण जेव्हा अशा पद्धतीच्या आरक्षणाची किंवा मोर्चांची गरज येते तेव्हा महिला भगिनी आमच्या घरात का बसतात हाच प्रश्न मला खरं तर पडतो. 2019ला पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल 2019ला आपल्या चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चा उभारला होता आणि त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये आयोजकांनाही मला सांगायला खरंच खूप आनंद होईल की त्या मराठी क्रांती मोर्चामध्ये मला आजही आठवते आपण उन्हाताणामध्ये मोर्चा करत होतो आणि मुसलमान बांधव सगळ्या मराठा बांधवांना पाणी पुरवण्याचं काम करत होते. कारण मला एवढंच सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बंधुत्वाची भावना किंवा बंधुत्वाचं तत्व जे आपल्या संविधानात लिहिलंय ना त्या बंधुत्वाच्या तत्वाला आमचे हे नागरिक जागतायत. खरं तर कोणत्याही समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये, मग नक्की पाणी मुरतंय कुठं? विचार करा मराठ्यांनो, आजच जागे व्हा. आज जर जागे नाही झाला तर मग उद्या सगळे झोपलेलेच असाल. आणि हे खरं तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं म्हणलं तरी काहीही हरकत नाही. एकता आणि एकाची ताकद आणि एकतेची ताकद जे आपण म्हणतोय ना एक मराठा लाख मराठा, खरं तर एका माणसाला आपण उभा केला आणि सांगितलं की हा एक माणूस आमचा उभा आहे आणि ह्याच्यामध्ये लाखोंची शक्ती आहे, हाच आरक्षणाचं बघेल, जमेल का हो? नाही जमणार. लाखोंना एकजुटीने उभं राहावंच लागेल. 14 तारखेला शक्यतो जेवढ्या लोकांना, जेवढ्या नागरिकांना, जेवढ्या मराठा बांधवांना जे खरं स्वतःला आपल्याला मराठा मानवतात ना त्या सगळ्यांनी 14 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये उपस्थित राहावं ही खरं तर माझी नम्र विनंती आहे. आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा स्वतः अभ्यास करा, स्वतः निरीक्षण परीक्षण करा. कारण कोणताही विषय हा अभ्यासपूर्वक जर बोललं तर त्याला अर्थ उरतो, नाहीतर